बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचा आता ताबा जो आहे तो SITने घेतलेला आहे आणि कोर्टामध्ये वाल्मिक कराडला ज्यावेळेस हजर केलं त्यावेळेस SITनं अनेक धक्कादायक असे दावे केलेले आहेत आणि हे दावे आता समोर आल्यानंतर वाल्मिक कराडचा पाय खोलात जाणार असल्याचं जवळपास स्पष्ट होतंय। विशेष म्हणजे या प्रकरणामध्ये आता हत्येशी थेट हत्येशी म्हणजे संतोष देशमुखांच्या हत्येशी वाल्मिक कराडचा संबंध असल्याचा दावाच एक प्रकारे SITनं केलेला आहे। संतोष देशमुखांच्या हत्येच्या दिवशी वाल्मिक कराडनं संतोष देशमुखांना धमकी दिली होती असा खळबळजनक दावा SITनं कोर्टामध्ये केलेला आहे। वाल्मिक कराडची इन कॅमेरा सुनावणी जी आहे ती कोर्टामध्ये झाली आणि या सुनावणीमध्ये वाल्मिक कराडनं हत्येच्या दिवशी संतोष देशमुखांना धमकी दिली होती असा दावा SITनं केलाय। 9 डिसेंबरला 3 ते 3:15 वाजण्याच्या सुमारास संतोष देशमुखांचं अपहरण झालं असा उल्लेख जो आहे तो FIR मध्ये करण्यात आला होता आणि हत्येच्या दिवशीच या प्रकरणामधील मुख्य आरोपी जो आहे विष्णू चाटे, त्यानंतर सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराडचं फोनवरून संभाषण झालं होतं असा दावा SITनं कोर्टामध्ये केलेला आहे। हत्येच्या दिवशी या तिघांमध्ये 10 मिनिटं चर्चा झाली होती असा सुद्धा दावा SITनं केलाय। संतोष देशमुखांच्या अपहरणाची वेळ आणि या तिघांमध्ये ज्यावेळेस संभाषण झालं ती वेळ मिळती जुळती असल्याचा दावा सुद्धा SITनं केलेला आहे। SITचे जे तपास अधिकारी आहेत अनिल गुजर यांनी कोर्टामध्ये ही माहिती दिली आणि ही माहिती कोर्टामध्ये दिल्यानंतर आता वाल्मिक कराडची पोलीस कोठडी मिळवण्यासाठी सुद्धा SITनं कोर्टामध्ये हे दावे केलेले आहेत। याशिवाय या प्रकरणातील आणखी एक आरोपी कृष्णा आंधळे जो आहे तो अजूनही फरार आहे, त्यामुळे त्याचा शोध घ्यायचा आहे। चाटे, घुले आणि कराडमध्ये नेमके काय संबंध आहेत ते संबंध तपासायचे आहेत। तसंच घुले आणि चाटे फरार असताना त्यांना नेमकी कुणी मदत केली हे सुद्धा तपासायचं आहे। शिवाय ज्या दिवशी संतोष देशमुखांची हत्या झाली त्या दिवशी कराड आणि घुले आणि चाटे या तिघांमध्ये नेमकं काय संभाषण झालंय ते संभाषण नेमकं काय होतं हे सुद्धा तपासायचं आहे असं सांगत SITनं कोर्टाकडे वाल्मिक कराडची कोठडी मागितली। त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आता वाल्मिक कराड याचा संबंध आहे असा थेट जो खळबळजनक दावा SITनं केलेला आहे। त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळं वळण प्राप्त होतंय। आपल्याला याबाबत काय वाटतं हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मुंबई तकला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।